जर तुम्हाला पण जेवणामध्ये काहीतरी तोंडी लावायला चटकदार चमचमीत पाहिजे असेल आणि काय बनवू झटपट कळत नसेल तर चला झटपट ही चटणी बनवून बघा. चवीला एकदम छान लागते आणि तुम्हाला नक्की आवडेलच. एकदम सोपी आहे. काय करायचं, फ्रीज ओपन करायचा. फ्रीजमध्ये जर टमाटे असतील तर ते टमाटे घ्यायचे, साधारण 2 टमाटे घ्यायचे किंवा तुम्हाला जास्त बनवायचे तर जास्त घ्या आणि ते स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे आहेत. बारीक बारीक फोडी करायच्या आहे आणि सोबतीला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आणि त्याचबरोबर लसूण. इतकंच लागणार आहे. इतकी झटपट ही टमाट्याची चटणी बनवून तयार होणार आहे. तुम्हाला कांदा आवडत असेल तर ह्यामध्ये कांदासुद्धा घाला, पण आपल्याला एवढा वेळ नाही खर्च करायचा, झटपट बनवायची आहे म्हणून मग ही फास्ट रेसिपी. तर कढई घ्यायची आहे. कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. तेलामध्ये तेल तापलं की हिंग, जिरं, मोहरी छान टाकून घ्यायचं आणि तडतडू द्यायचा. आणि त्यामध्ये घालायचं आहे लसूण. लसूण छान परतवून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. हवं तर तुम्ही लाल मिरची टाका किंवा हिरवी मिरची टाका किंवा लाल तिखट टाका. काही पण टाकलं तरीसुद्धा चव छानच लागणार आहे. त्यानंतर मी हळद घातलेली आहे आणि चमचावर टाकलेलं आहे लाल तिखट आणि त्यामध्ये हे टमाटे मिक्स करायचे आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यासोबत एक जीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि आवडत असल्यास गूळ किंवा साखर थोडीशी टाकायची, म्हणजे कसं आंबट गोड चव बॅलन्स राहते. आणि टाकलेला आहे 1 चमचा धना पावडर. बस इतकंच घालायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आणि मस्त अशी झटपट टमाट्याची चटणी बनवून तयार होते. जेवताना तोंडी लावायला नक्की करायची. आता काय करायचं, टमाट्याची चटणी शिजली की त्यामध्ये टाकायचं आहे चमचाभर दाण्याचं कूट, म्हणजे शेंगदाण्याचं कूट. ह्यामुळे चटणीला थोडंसं थिकनेस येतो आणि त्याची चवसुद्धा वाढते. तर अशी झटपट टमाट्याची चटणी तुम्ही पण करून बघा आणि ही जितकी झटपट बनते ना त्याच्याहून जास्त झटपट होतं चॅनलला सबस्क्रिप्शन. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय आणि जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा.